म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. मित्रांनो, ही आहे आपली आजची तरुण गायिका भाग्यश्री देशपांडे. आपण तिचं स्वागत करूया. जवळजवळ 4थ्या वर्षापासून तू गाणं गातेस आणि 5व्या वर्षी तू चक्क मैफिलीत गायलीस आणि पुण्याच्या चोखंद रसिकांची मनं जिंकलीस. त्या मैफिलीच्या काही आठवणी आहेत का? हो, मी पुण्यामध्ये पांडुरंग मुखडे यांच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. तर तिथे अप्पासाहेब जळगावकर समोर बसले होते माझ्या. आणि मी एवढी लहान होते की माझ्यासमोर कोण बसलंय आणि काय कोण किती मोठे काही समजत नव्हतं मला. आणि मी त्यावेळेस बिहाग रागायची कैसे सुख सोय ही बंदिश तिथे सादर केली होती. बरीच स्वच्छ आठवण आहे, म्हणजे बरंच तुला आठवतं. बिलकुल, मला खूप छान आठवतं. ते खूप अविस्मरणीय मैफल झाली होती ती, त्या लहानपणी खूप. बरं, आता पुढच्या गप्पा मला वाटतं आपण छान बसून मारूया. चला. भाग्यश्री, संगीताचं बाळकडू तुला घरूनच मिळालं नाही का? हो. कुठून घेतलं हे संगीताचं शिक्षण? माझी आई गायिकाच आहे. पूर्वाश्रमीची राणी वडगावकर, आताची सरोजनी देशपांडे. तिचे वडील पांडुरंगराव वडगावकर, ते पण गायक होते. आणि वडील माझे पांडुरंग देशपांडे, हे आई वडील दोघंही गात असल्यामुळे बाळकडू अर्थातच मला त्यांच्याकडून मिळालं. मग आता आईच्या म्हणजे आवडीची किंवा तुझ्याही आवडीची एखादी चीज ऐकवशील का? बिलकुल. बहुत खूब, बहुत बढ़िया. स्वच्छ सुंदर आवाज आहे आणि सुराला पक्की आहेस. आई वडिलांव्यतिरिक्त तुला अजून कुणाचं मार्गदर्शन मिळालंय का? मी काही वर्ष जयमाला शिलेदारांकडे नाट्यसंगीताचं शिक्षण घेतलं. आणि आता पंडित जसराजींची शिष्या माझी आत्या लता रानडे यांच्याकडे मी मेवाती घराण्याचं शिक्षण घेते आहे सध्या. बरं, अंबेजोगाई हे मराठवाड्यातलं
एक म्हणजे ग्रामीण भागातलं छोटंसं शहर आहे आणि त्यातली तू आहेस त्या शहरात राहणारी. आणि हे शहर सांस्कृतिकदृष्ट्या किती संपन्न आहे हे तुझ्याकडे बघून कळतंच, त्याचा वारसा किती संपन्न आहे तो. आणि आज तू मुंबईसारख्या महानगरीत उच्च शिक्षण घेतेस गाण्याचं. मला वाटतं एम एला आहेस ना तू? हो, MA संगीतात एम ए करते. तर कसं वाटतं हे मुंबईतलं वास्तव्य? खूप आल्यानंतर खूप मला हे झालं की सगळं म्हणजे वेगळंच होतं, पण एकदा इथे आल्यानंतर खूप छान वाटलं आणि मी छान रुळले इथे आता. आणि गाणं निवडताना म्हणजे गाण्यात करिअर आता तू करणार आहेस, पण हे डिसिजन घेताना गाणंच निवडायचं का दुसरं शिक्षणाची दुसरी कुठली बाजू निवडायची असा संभ्रम तुझ्या मनात होता का? नाही, कधीच नाही आला. कारण घराण्यातच माझं संगीत आहे, त्यामुळे संस्कार माझ्यावर तेच झाले मुळापासून. त्यामुळे काही वेगळं करिअर निवडायची गरजच नव्हती. वळण तेच आणि होतं मला पहिल्यापासून. स्वतःलाही खूप आवड आहे हो, त्याबद्दल. हो. आणि इतर कुठले तुला आवडी निवडी आहेत, छंद आहेत? मला बाकी वाचनाचा खूप छंद आहे कशा प्रकारचं वाचन करतेस? आणि संगीतासंदर्भातच जास्त वाचते, कारण तेच मला खूप आवडतं. आणि अच्छा. माझ्यासाठी सगळं संगीतच आहे, मला दुसरं काहीच नाही. वा, म्हणजे संगीत हे तुझं खऱ्या अर्थाने पॅशन आहे असं म्हणायला हरकत बिलकुल. नाही. तू 4 प्रकारचे कार्यक्रम करतेस. हो. तर हे 4 प्रकारचे कार्यक्रम म्हणजे कुठल्या प्रकारचे? ते शास्त्रीय संगीताचे आहेत का उपशास्त्रीय संगीताचे आहेत? नाही, उपशास्त्रीय संगीताचे आहेत. बरं. शास्त्रीय संगीताचे पण करते, पण उपशास्त्रीय संगीताचे एक स्वरमंथन म्हणून कार्यक्रम आहे माझा. अच्छा. तो फक्त मराठी चित्रपट गीतांचा आहे. तेजोमय नादब्रह्म म्हणून दुसरा कार्यक्रम आहे. तर त्यामध्ये पूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट गीते बरं. आणि एक सैनिक हो तुमच्यासाठी म्हणजे देशभक्तीपर जेवढे काही गाणे आहेत तो स्पेशली तो कार्यक्रम आहे. आणि यादों की बारात सुरों की खैरात हा अगदी म्हणजे लता दीदी, आशाताई, अगदी जुन्या गाण्यांचा स्पेशली कार्यक्रम तो करते मी. मग ही संकल्पना कुणाची होती? तुझी माझ्या स्वतःचीच? अर्थातच वडिलांची. बरं. आणि बरेच कार्यक्रम होतात याचे? हो हो, सारखे चालू असतात. अच्छा. आणि तुझा आवाज असा आहे भाग्यश्री जो ॲडॅप्टेबल आहे सगळ्या गाण्यांना, म्हणजे सगळ्या प्रकारच्या संगीताला. मला असं वाटतं तो योग्य आहे. म्हणजे ते नाट्य संगीत असेल किंवा शास्त्रीय संगीत असेल हो, किंवा हो. चित्रपट संगीत असेल. मला वाटतं हे फार मोठं म्हणजे ही देणगी तुला मिळाली आहे देवाकडनं. आणि तू आयुष्यात यशस्वी होशील याबद्दल मला खात्री आहे. आज तू MT-GT भेट दिलीस याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्या रक्तात तर संगीत आहेच. मगाशी तू म्हणालीस की सगळंच मला संगीतमय वाटतं, त्यामुळे तुझ्या हृदयातही संगीत आहे हे आम्हाला दिसून आलंच. मला पण इथे बोलवलं त्याबद्दल मी MT-GT सर्वचे आभार मानते. यू मोस्ट वेलकम. आणि इतक्या लहान वयात तुझा इतका छान परिपक्व असा आवाज झालेला आहे आणि पुढे अजून त्याला परिपक्वता येतील, अजून त्याला धुमारे फुटतील. तर तुला माझ्याकडनं आणि MT-GT कडनं खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता तुझ्या आवडीचं एक गाणं सादर कर.